वियान हॅलो, वेलकम टू V3R लाईफ. आणि आज ना खूप घाई आहे, मंगळवार आहे. वीरा विहानला टिफिनला बनवलेत मी मसाला पराठे. एक होतोय अजून. वीरा विहान रेडी झाले, चाललेत आता स्कूलला. पटापट आता मी सगळे पराठे बनवून घेते आणि टिफिन भरते, निघतील लगेच ते. झालं वीरा, आवरलं? ओके, बाय बाय. घे टिफिन घे, चल. विराचा छोटूसा पराठा. कॉइन पाहिजे? स्कूलला अलाउड नाही बाबू कॉइन. चहा पण झाले. ओ, चहा देऊ का? काय कॉइन घेतले? व्यवस्थित जा. टेक केअर, लव्ह यू. ए बाय बाय. लक्ष दे तिच्याकडे. नेहमीप्रमाणेच वीरा विहान स्कूलला गेल्यानंतर मी योगा मेडिटेशन करून घेतलं आणि 9:30 वाजता देवपूजा करून झाली माझी. नाश्ता झाला आमचा, कारण मी आज मसाले पराठे बनवलेले. नाश्ता झाला, सगळं रेग्युलर रुटीन स्टार्ट झालं. हॉल साफ करून झाला, परत बेडरूममध्ये आपली थोडीफार क्लिनिंग असतेच, बेड वगैरे व्यवस्थित करणं. परत हॉलमध्ये सोफा कवर वगैरे सगळे काढलेत कालच, आणि ते त्याच्यावर कवर वगैरे सगळं टाकायचे. पण म्हटलं प्रॉपर ते झटकून वगैरे घेते, तर ते सगळं झालंय करून. आणि आज जेवणाचं जास्त काही करायचं नाही. मी थोड्या वेळाने सांगेन काय बनवायचं आहे ते. मावशींना यायला बराच वेळ आहे, 11 साडे 11 वाजता त्या येतात. तर जवळजवळ 1 ते 1.5 तास आहे माझ्याकडे. तर मी थोडा वेळ निवांत बसणार आहे. आणि TV जास्त बघायला नाही आवडत, मोबाईलमध्येच व्लॉग वगैरे थोडे मी बघत असते. कोमलचे बघते, लखनीतचे बघते, आणि मला आवडतात त्यांचे व्लॉग बघायला. काय काय व्लॉग्समधनं ना खूप मोटिवेशन भेटतो, आपल्याला एनर्जी भेटते दिवसभर काम करायची. त्यांच्याकडे बघून इन्स्पायर होतो आपण. तर तसंच ते 2 व्लॉग बघितलं मला होतं. मी बाकी कोणाचे जास्त व्लॉग बघत नाही. आणि सकाळपासून ना खूप लाईट जाते पावसामुळे. ना कालपासून पाऊस खूप पडतोय कोकणामध्ये. तर पाऊस पडल्यावर कसं कंटिन्यू लाईट जात असते. तर आत्ता सुद्धा लाईट गेलेली आहे. तर थोडा वेळ आता वायफाय वगैरे सगळं बंद आहे. तर आपलं रेग्युलर जो आपला नेट असतो त्यातनंच आता थोडा वेळ बघेन. बसल्या बसल्या तरी काय करू, कारण सगळी कामं माझी टोटली झालेली आहे. आणि आता श्रावण महिना वगैरे सगळं येणार आहे. कोण कोण पाहुणे चालू असतात आपल्या घरी. तर कसं आपलं घर साफ असेल ना तर छान वाटतं, आणि घरात काम करताना सुद्धा आपल्याला एनर्जी राहते. मुलांचं करत असतो आपण, आणि सगळं तिथं अस्ताव्यस्त पडला असेल आणि मुलं तिथंच वावरत असतील तर ते खूप चांगलं नसतं. म्हणजे विचित्र वाटतं आपल्याला सुद्धा तशा ॲटमॉस्फिअर मध्ये काम करताना. मी किचन वगैरे सगळंच क्लीन करून घेतलं. म्हणजे किचन मी 15 ते 20 दिवसातनं क्लिनिंग करत असते. तर तसं झालेलं आहे. आता सगळं टोटली किचन क्लिनिंग करून झालं. फक्त ओट्याच्या खालचा भाग आहे ना तो थोडासा पुसायचा राहिलाय. तो गेल्या आठवड्यातच मी क्लीन केलेला. त्याच्यामुळे मग म्हटलं अजून 1-2 दिवसांनी ते करेन. कपाट लावायचे आहेत, कारण 8-10 दिवसांनी कपाट लावावेच लागतात, कारण कपडे आपण कधी कधी खूप घाईघाईमध्ये ठेवतो. तो ते सगळं सेट करायचंय. कालचा एवढं भात राहिलाय, आता तोच बनवणार आहे. भात खूप घातला रात्री मी. आणि कांदा कापून ठेवलाय, लसूण आहे. विराला यायला अजून अर्धा तास आहे ना, तर पटकन मी फोडणीचा भात करून घेते. आणि थोडंसं ओट्यावरचं पण आवरायचं, ते पण आवरून घेते. आणि कशी 1 वाजता आली ना की डायरेक्ट मग तिचं मम्मा मम्मा हे कर ते कर सगळं चालू होतं. आणि मग आपली उगाच चिडचिड होण्यापेक्षा ना मी ते यायच्या आधीच शक्यतो जास्त करून पटापट बनवते. आणि त्यानंतर ती आल्यानंतर मग जास्त वेळ तिला देते. आसमान में जब तक सितारे रहेंगे, हम एक दूसरे के सहारे रहेंगे. नजदीकियां या वो दूरियां, बस प्यार ही रहेगा दरमियां. राहों में मिले धूप गगन, ठंडी छाया देगा हरदम. पवित्र रिश्ता, पवित्र रिश्ता, तेरे मेरे मन का पवित्र रिश्ता, पवित्र रिश्ता, तेरे मेरे मन का. चला या आता या. आय कार्ड ना छान आहे. काय काय खात आलीस तू? काकडी. सर्दी होईल ना बाळा काकडी खाऊन.
थंड नाहीये, पण काकडी हे असते, काय असते हो, काय असते काकडी, ऑलरेडी थंड असते ती, म्हणजे त्यांनी सर्दी होते साधी जरी खाल्ली तरी. काय केलं मज्जा. पेपर कसा गेला बाबू, पेपर अरे वा छान छान. पेपर कसा गेला तुला. दादा सारखा आयडी. चल आत ये, चल चप्पल काढ. आणि कुठं ठेवायची चप्पल, अशी तर सर एक बाजूला सुकट ठेवायची बाबू. काय ग एक्झाम कसं झालं. छान गेला. मावशी बोलतात बघ छान गेला, छान गेला. अरे वा मस्त. ए मावशी तुला काल भेटल्या नाही ना, गेलेल्या ना तोपर्यंत त्या. चलो चल पटकन जेवून घेऊ. चला मावशी आणि तू बसते जेवायला. नाही पहिले कपडे चेंज कर. कोथिंबीर नाही आणली का. आणले तू भाजीच घेऊन आले ना सगळी, काकडी आणि काय कोथिंबीर. बाकीचं पण असेल, बीट पण असेल. ओके म्हणजे आता तुम्हाला काकडी खायची मसाल्यातली, बरोबर ना. मावशी घाईघाईतच निघाल्या ना. विराज तुझ्यावर थांबल्या नाही ना कपडे काढेपर्यंत. काल तर भेटल्याच नाही तुला, काल खूप लवकर गेल्या त्या, 12:30लाच गेल्या काल त्या. ती रोज आठवण काढते मावशी ना आज जेवायला. मावशी लवकर जातात का मम्मा अशी बोलते. चल कपडे काढ आधी, चल बाबू. 10 वेळा का तेच सांगायचं. त्या दिवशी पण त्या पुरी आल्या होत्या ना माझ्या, हा ती आई आणि ती दुसरी आहे. हा त्या पापड देऊ तो तुम्हाला, ते ठेवते. फोटो दाखवला माझ्या बारक्या पोरीचा. हा तिला दाखवलं. ती मोठी कशी बोलली ना, इतकं बारकी दिदी आहे मी, मग मी काय करू बोलते. जाम बोलायला पटायते. हसले ना, हसत होत्या. चल चल कपडे चेंज करा चला. आणि तू आले आले काकडी खायला सुरुवात करते. हँडवॉश केलंस का. हा कुठे मेडिकलला. चल तुला ठेवून दिलेल ना पप्पांनी. मग मला बोलले तिला राहू दे मेडिकललाच, उशिरा आले ना घ्यायला. प्राची आहे की नाही मेडिकलला का घरी सोडलं. कुठं सोडलेलं. अक्षू काकाच्या मेडिकलला बसलेली तू. ओके मला वाटलं बजू काकाच्या बसलेली की काय. चला आवरा आवरा लवकर आवरा. वीरा लकड़ी की काठी करून दाखव. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा, ला 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 ला. साधा सिंपलच आज जेवणाचं बेत आहे. वीराला आणि ह्यांना वाढते आता लगेच मी. खाण्यापिण्याचं कधीच मुलांनी, दोन्ही मुलांनी कधी टेन्शन नाही दिलं की हेच खाऊ तेच खाऊ. सगळं खातात ते. तर तिला मिरची नाही देणार, मागितली तर ते पण मागेल ती. आवडतो खूप फोडणीचा भात आम्हाला खायला. वीरा पण बोलली मम्मा मला हाच भात पाहिजे, त्याच्यामुळे तिला पण हाच देते मी. कुठे आहेत पप्पा. हो या. पापड द्यायला विसरली, पापड देते. सगळं गोंधळ गोंधळ चाललाय. हे घ्या पापड द्यायला विसरलेली. वीरा तू पण जेवून घे चल लगेच. ह्या मॅडम उठल्या, ह्यांचं आवरलं. 5:30 झालेत आता. आणि दरवेळेस मी मंगळवारी ना मंदिरामध्ये जात असते, तर गेल्या वेळेस मी वीराला नेली नव्हती, त्याच्यामुळे ह्यावेळेस हिला घेऊन चालले. ॲक्च्युली ह्यावेळेस पण नव्हती नेणार, पण हिच्या पप्पांना नेमकं 4:30 वाजता काम होतं म्हणून मग ते बाहेर गेले. मग ह्या मॅडमचं आवरलं हो ना. आणि हिला नेलं नाही ना की मग ही जेव्हा जेव्हा व्हिडिओ बघते किंवा हिला असं समजतं ना मम्मा गेलेली की मग ती रडत बसते. म्हणून मग म्हटलं जाऊ दे हिला तरी नेते. आणि तिचा दादा गेले आता क्लासला 5 ते 6 त्याचा क्लास असतो, 6-6:30 तो येतो. तर
चला येऊन परत ह्या मॅडमचा अभ्यास घ्यायचे, सामान आलंय तो सामान सगळं लावायचंय, कारण सकाळीच मी लिस्ट केलेली किराणा सामानाची, तर ती आलेली नाही, सामान घरपोचच केलंय त्यांनी. आता ह्यावेळेस आम्ही घ्यायला नाही गेलो, कारण कसं पाऊस पण असतो आणि मुलं पण झोपलेली वगैरे असतात, त्या टायमात नाही मला मॅनेज करायला होत. मग आता हिचा पण आवरलाय, तर चला निघतो आम्ही, जातो मंदिरामध्ये आणि आल्यानंतर बोलतो तुमच्यासोबत. आणि आज काहीतरी स्पेशल करणार आहे मी ह्यांना खाऊ. हां, थंबनेलमध्ये समजलं असेल, चला सांगून टाकते की वडापाव बनवणार आहे यांच्यासाठी, कारण विहानची एक्झाम झाली, त्याला वडापाव खूप आवडतात, तर त्याच्यासाठी ट्रीट थोडीशी. विराची एक्झाम होईल तेव्हा विराला पण काहीतरी बनवेन तिच्या आवडीचं. आणि कसं मग मुलांना पावसाळ्यात ना बाहेरचं मी देत नाही. आत्तासुद्धा आम्ही बाहेर चाललो, पण बाहेर काहीच करणार नाही तिला. आता मग दूध चपाती भरवली मी आणि आता घेऊन चालले, मग जेणेकरून कसं तिला रस्त्यामध्ये भूक वगैरे नको लागायला, आणि थोडीशी चालेल पण ती, त्याच्यामुळे. तर चला बाप्पाचे दर्शन घ्यायचे. खूप सकाळपासून माझी ना असंच चालू असतं मंगळवारी, कुठल्या वेळेत जाऊ, पण दिवसभर वेळ भेटत नाही, संध्याकाळीच थोडासा वेळ भेटतो, त्यात आता पटकन जाऊन येते. परत सामानाची लिस्ट चेक करायची आहे, सामान येऊन आहे, मी दाखवते सामान आलंय ते भरपूर आहे. मग ते सगळं कसं प्रॉपर सगळं चेक करून ठेवलं ना की एक एक घ्यायला पण लागेल आता, कारण बेसन वगैरे सगळं संपलंय, वडापाव करायचे म्हटल्यावर चेक करावंच लागणार, त्याच्या पुढे मग बाकीचं करायला घेईन. हो, सामान सगळं आत घेत चल. थांब मी घेते थांब, तुला नाही जमणार. आतमध्ये एक बाजूला तर सगळं ठेवून देते, आल्यानंतर चेक करेन, कारण भरपूरच सामान आहे. ओके चल. हे तिकडं नाही, इकडून धावत सुट्टे नुसती. कुठं बघत चालते ग? काय वरती किल्ला बघतेस? दिसते तरी का तुला? किल्ला वरती असतो बाबू, तेव्हा तिथं सरसगड गड येतो, गड इकडनं चाल, गाडी येईल समोरनं पटकन, 3 रस्तेत. छान वाटतं पावसाळ्यात, एकदम भारी व्ह्यू असतो. मॅडमने उघडले छत्री, होते पाऊस आला. आलोय आता आलो मंदिराच्या इथं, चला. हळू चाल, पाय स्लिप होईल. हळू पाऊल टाक बाप्पा. चल पाऊस पडतोय. हिला 2 मिनिटं बसायचं नसतं ना. बाप्पाचं दर्शन बघा आज किती मस्त होते, कोणी नाहीये मंदिरात, प्रसन्न एकदम. थोडेच जण येतात, कारण ना पाऊस आहे खूप, त्याच्यामुळे गर्दी नाहीये. नाही तर दर मंगळवारी पण गर्दी असते. हो ना, थांब ना 2 मिनिटं बाळा. हो, तुलाच पेढा नाही ना भेटला? हां, पुजारी नव्हते आतमध्ये, मॅडमला पेढा पाहिजे होता. तिला बोलले आता नंतर थोड्या वेळात आले ना तर घ्यायला जा. आता पण 6:15 वाजत आली, मी पण आता निघेन. 5-10 मिनटं बसते, ही बसून पण देत नाही शांत. आणि मला मंदिरात आल्यावर एकदम शांत बसायला नेहमीच आवडतं, थोडा वेळ असं 5-1 मिनटं तरी. सगळं असं हलकं वाटतं, मन मोकळं झाल्यासारखं वाटतं, एकदम छान वाटतं एकदम दर मंगळवारीच. फिशला टाकायची घाई, हातात बघा किती घेऊन आले. ते तुला एक दिवशी ना ओरडतील, सारखी फिशला टाकत असते ही मुलगी. हां चल, तू बाप्पाच्या पाया पडली नीट? हो काय, फेवरेट प्लेस आहे हा ना.
वाकू नको बाळा, मागे अशी. हा आज आलेत फिश, त्यांना भूक लागली आज ना. नाही खात विरा ते. खायचे राहतात, आपण गेलो खातो. आजूबाजूचा परिसर बघा. काय ऑक्टोपस नाही ग, टॉर्टॉइज येतो. ऑक्टोपस बोलते. छान आहे ना. तू पण एक ट्राय करून बघ. मी ट्राय करून बघू. ओके, मग तो खाईल काय. खा रे. थांब 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 दे. खा रे. मी काय करू. अगं टॉर्टॉइज येतो. ऑक्टोपस बोलते, टॉर्टॉइज येतो. आला बघ खायला, आला बघ. बघ बघ बघतोय बघ तू. दिसला तो बघ. तू नीट नाही टाकत विरा. दे इकडं, मी बरोबर टाकते. एक दे, एक दे. नाही येते तो. तू व्यवस्थित नाही टाकत म्हणून नाही येत तू. दे इकडे दे. अरे बापरे, 2-2 आले ना. छोटं पिल्लू आहे त्याचं ते. छोटं पिल्लू आहे. तू पिल्लूला टाकू शकतेस, बुवायला टाकू शकते. तो बघ टाकलं ना जवळ. आता मी जवळ टाकते. गेले मॅडम. चल निघालो आम्ही. चला घुबू आहेत ना सगळीकडे. पाऊस नाही तर जा. बसली आज विरा. गणपती बाप्पा. कुठं चाललीस तू. गावाला. चलो. तर आमचं झालं दर्शन, खूप मस्त वाटलं आणि गर्दी नव्हती मेन म्हणजे, त्याच्यामुळे छान झालं दर्शन. त्यांना दीपक गर्दी नव्हती त्याच्यामुळे मस्त झालं एकदम दर्शन. आणि आता निघालो आम्ही घरी जायला ना. पप्पांना बोलवायचं का चालत जायचं. हां पप्पांना बोलवायचं का चालत जायचं. चालतच जावं लागेल, पप्पा नाही आहे तिचे. चला फटाफट. छत्री कुठं ठेवली आपण, विसरशील नाही. चप्पल घाल आधी. चल. काय चला चला. नाही पाऊस नाही आहे, चला चालत. विरा चिक्कल उडेल ना ग, व्हाईट ड्रेस आहे. चल पुढे जा, पुढे जा. मावळतीचा सूर्य. कसं वाटतंय. छान. सारखं हिचं व्योम व्योमच चाललंय. विरा एक्झाम आहे आता, ओरल चालू आहेत अजून, तो अभ्यास करत असेल. व्ह्यू बघ किती मस्त आहे. मंदिरात आलो, 5 मिनिटं आहे मॅडमचा ना, असंच बसून अभ्यास घेते. ओरलच आहे तिचं, विहान येईल तर विहान घेईल तिचं, पण तरी पण मी थोडंसं पार्ट्स ऑफ बॉडी बाकीचं सगळं तिला आहे ना, व्हेजिटेबल फ्रूट्स परत अजून आहेत बऱ्याच, तर ते थोडं थोडं तिला शिकवते. आणि त्यानंतर आता वडापावची पण तयारी करायला घ्यायची. विहानला कॉल करते आणि सांगते की येताना पाव घेऊन ये, कारण गरम गरम मस्त वाटतात. म्हणजे असे फ्रेश बेकरीमधले पाव असतात ना, ते भेटतात संध्याकाळी. आता ते घेऊन बोलवते. हे केळं सामान आणलं ना, तो चेक करून घेते
कारण बटाटी पण ह्याच्यामध्येच आहेत, त्याच्यामुळे मला आत्ता लगेचच चेक करायला लागेल. आणि सगळे आले लिस्ट. मीरा पण अभ्यास करते तिकडे. सगळे लिक्विड येते. शॅम्पू कुठं दिलाय की नाही दे इकडं पे. हा हे नंतर चेक करते मी, आधी सगळं हा सामान बघते. दे इकडं पेन दे. तर काढलाच आहे, ते लगेच पिक करून घेते. प्राइस चेक करेन. हे सगळं नंतरच्या ह्याच्यातच आहे. वरचं कपकेक, काजू, बदाम, मनुका, पिस्ता. विरा कपकेक पाहिजे. आल्या मॅडम मदत करायला आल्यात का काम वाढवायला आल्यात? हे घे कपकेक. जा तिथं बसून खा जा. बाहेर जा विरा, बाहेर बसून खा जा. मला पटापट करायला घेऊ दे ग. वडापाव व्हायला पाहिजेत बाळा. दादू येईल आता. 15-20 दिवसांनी किराणा सामान लागतोच, कारण घरात कसं काय नाही काय मुलांचे टिफिन सगळं चालूच असतं. जे पप्पा पण आले. स्कूलला मॅगी नाही बाबा, तिच्या मला ओरडतील. हिंग, बेसन हे महत्वाचं आता लागेल. हिंग आणि बटाटी सर्वात शेवटला होती, त्याच्यामुळे सगळंच काढायला लागलं. मी आधी विचार केलाय की जेवढा. आणि मीठ पण संपलंय. हा मी आणून ठेवले विरा, ते उगाच तुला दिसलं आत्ताच. चला सगळंच काढलंय आता. सगळे डबे मी घासून पुसून ठेवले, रिकामे झालेले. हे एवढं सगळं सामान. विरा तू मदत करणार मला डब्यांमध्ये भरायला? हे बघ हे टाक त्याच्यात. फरसाण माझ्या लक्षात आलं आता काय काय मी बरोबर टिक करेन. परत चहामध्ये आवडतं ना आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेव जा. ड्रायफ्रूट सगळे फ्रीजमध्ये ठेव. काजू बदाम आणि हे जा. पिस्ता पण असेल जा. अच्छा उठा मॅडम. काय समझ में नहीं आता है क्या? हाँ तुझे ज्यादा समझ में आता है. फ्रीज झालंय साफ करायला, तरी आत्ताच 5-6 दिवसच झालेत. मुलांच्या ह्याच्यात सारखं हे होतं. मॅडम बसलेत हिशोब करायला. झालंय माझं सगळं लिहून. हे असेच बसले टाइमपास करा. मी लिक्विड सगळे चेक करत होती. तर दे ह्याच्यात ठेवायचे सध्या. रिनाला आहे ते. हे सगळं आपल्या बाथरूमच्या इथं ठेवायचंय. हा मला लाव. ओके विराने मला लावलं. बोल आता. मॅडमची झाली शुभंकरोती करून. आणि एक ओरल यायची EVSची. आणि किती बुक्स काढलेत बघा. हे असंच असतं विराचं. अजून मला कपडे पण इस्त्री करायचे तुझ्याचे ह्यांचे स्कूलचे. आणि आता मी पटकन वडापाव बनवायला घेते पटापट. चला 1/2 किलो बटाटी आहे ती उकडते. आणि 1 येळवा चटणीची पण तयारी करते, म्हणजे फोडणी द्यायची आहे ना आपल्याला मिक्स करायला भाजी. तर त्यासाठी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात. 3 कांदे लसणाचे आहेत आणि 1 इंच आला. तर ह्याची छान अशी पेस्ट काढून घेते. 1 चमचा तेल घेतलंय आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी मोहरी टाकते मी. तेवढी टाकते. आणि ही जी चटणी आपण बनवली ना, वाटण काढलंय आला लसूण आणि मिरचीचा, तो टाकते. काय आणलंस रे? पाव. प्रोजेक्ट बनवायला आणले. किती वाजले वियान? 7:45 झाले. 7:45 झाले तुला येता. झाडूचं काय करणार आहेस? झाडू. हा वडापाव बनवायला घेतले. नाही अजून होते. बेकरी मधनं आणलेत ना, एकदम फ्रेश आहेत पाव. वरती कुठं ठेवले ती वियान?
छान आहे. ह्याच्यात ना असं फ्राय करून घ्यायचं थोड्या तेलात. छोटा चमचा हिंग, थोडस करपट भाजायचं. ह्याच्यात टाकते थोडासा गरम मसाला. चव छान येते गरम मसाल्याने याला. म्हणून टाकते साधारण 1 छोटा चमचा गरम मसाला आहे. त्यातच ना 10-12 कढीपत्त्याची पानं आहेत ना, ते हाताने थोडीशी तोडून टाकते आणि ती पण फ्राय करून घेणार चटणीमध्येच. मला अशी मध्ये मध्ये कढीपत्त्याची पानं दिसलेली खूप आवडतात बटाट्याच्या भाजीमध्ये. जेव्हा वड्यासाठी वगैरे करतो ना, म्हणून मी जास्त नाही क्रश केली, थोडीच क्रश केले. कढीपत्ता खायला खूप आवडतो मला. चटणी आपली तयार आहे व्यवस्थित. थोडी फ्राय पण झाले आणि बटाटे सोलून घेते मी आता. बटाटे छान कुस्करून घेतलेत, ती आता ह्याच्यामध्ये टाकते. छान स्मॅश झाले एकदम. टाकते थोडी हळद, एकदम थोडीच, अर्धा चमचा. बटाट्याची भाजी वडापावसाठी. टाकते प्रमाणात मीठ, साधारण 1 चमचा मीठ आहे. छोटा चमचा आहे, मोठा नाही आहे, आणि तेवढा लागतोच एवढ्या प्रमाणात भाजी करताना. मीठ टाकते मी. यार काय बनवते विरा? हाऊस बनवतोय. हाऊस प्रोजेक्ट सुरू आहे त्याचा? ओके, पुठ्ठ्याचा हाऊस बनवतोय काय? त्याला बोल झालं ना हे बनवून की जरा क्लीन करून घे घर. हा बघ किती पसारा घातलाय दादानी. हा तू बसून बघ हा बाबू. झालंय आता, फक्त तळायचे बाकी आहेत. देते लगेच तुम्हाला खायला. चटणी पण बनवू का? त्याला पाहिजे असते चटणी. ओके ओके चलो. 1 कप बेसन घेतलंय चाळून मी, आणि त्याच्यात ना थोडी हळद टाकते. टाकणार आहे मीठ आता, कारण ऑलरेडी बटाट्याच्या भाजीमध्ये आहे मीठ, त्याच्यामुळे. बघू शकता अशी तयारी केली आहे मी. बॅटर बनवलंय, थोडंसं असं जाडसर केलंय, कारण कसं मीठ पण असतो ना, मग नंतर पाणी होतो. नंतर वाढवता येतो जर पाणी आपल्याला टाकायचं असेल तर. पण जास्त आधीच पातळ केलं ना मग व्यवस्थित नाही वडेवर. तर एक वेळा तेल पण तापून झालं. इकडं भाजी तयार आहे आणि थोड्या वेळाने मी मिरच्या पण फ्राय करणार आहे. तर आता पहिले ना चटणी बनवते मी. चटणी कशा पद्धतीने? माझा बोट भाजला. हे काय करते? चटणीसाठी मध्ये नाही एकदा केलेली अशीच तशाच पद्धतीने करते. थोडीच करते आणि उद्या डब्याला पण ह्यांना हवे, त्याच्यामुळे. मम्मी माझा हात भाजला. मम्मी माझा हात भाजला. बघते हे बघा, हे बघा इथं फोडी आली. लालसर करून घ्यायचं, कारण क्रिस्पीपणा पाहिजे याला. बघू शकता याची खायला सुरुवात. हे भाजी घेतलं आणि पाव घेतलाय. वडापावचा जाम क्रेज आहे बाबा याला ना. अशी लाल बुंद व्हायला पाहिजे. ते झालेले आता छान क्रिस्पी पण झालेले आहे व्यवस्थित. तर मी हे काढून घेते एका डिश मध्ये. तेवढे येतात चिंच खात आहेत दोघं. विराला फोडून दे बियान. जा दादा दे. मस्त लागते ना, मस्त आहे ना विरा. रोज खातायत. त्रास होईल वियान जास्त खाऊन. एकच खायची, 2 नाही घ्यायची. तू 2 कोणाला विचारून घेतलीस? देकडं कसं आहे बाबू ते? मस्त. हे गार झालेत आता. तर मी आता नाही मिक्सरच्या भांड्यात टाकते. थांब जरा विरा, चटणीसाठी केलंय ते. त्याच्यात ना साधारण 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकते मी. थोडा बस होईल, लहान मुलं पण खाणार आहेत ना त्याच्यामुळे. नाही तर अर्धा चमचा अजून टाकला असता मी. थोडंसं मीठ टाकते आणि वाटून घेते. सारखी लाईट जाते. तर मी अशीच तळून घेते. नको काढू सूर्य, मी तळते तसंच राहू दे.
आली लाईट, झालेत आता वडे पण. आणि हे पण आता बाकीचे पण तळून घेते पटापट मी. हे बघा 4 झाले. एवढे नको घे अजून करायचे. एवढे आणि चटणी पण झालेली. चटणी पण होत आहेत. 9 वाजलेत ना, त्यांना भूक लागली आता पोरांना. पटकन तळून देते. बियांनी सुरुवात केली. मिरची तळायची बियाणं. चटणी टाकलीच ते दाखव. चटणी दाखव. जास्त घे चटणी. सेम आमच्या इथं फेमस मडवी वडापाव. सेम का बियान टेस्ट. कॉम्प्लिमेंट मुलांनी दिलं की बरं वाटतं काम करायला पण. आणि पटापट आता बाकीचे पण तळून घेते. वीरा तू खाते? तू एवढेच आहे. आणि रोज जरा बाजूला ठेवते, लागले तर तळी म्हणून. आणि बॅटर पण आहे थोडा. पप्पा अजून यायचे ना, मग त्यांना गरम गरम देते. त्यांना जास्त नाही आवडत वडेपाव. आता आले तर एखादा खातील आणि 2 तळेल त्यांना. मस्त एकदम छान दिसतंय मडवी. खरंच 3 वेळा बोलून झालंय मडवीचे वडापाव. तिखट पण आहे, क्रिस्पी झाले आणि खायला घ्या. मिरच्या आता एवढ्या जोरात झालेत वडेपाव. आम्हाला एवढे बस होते 10-12. तर मिरच्या बघा कसे तन 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 करते. जास्त जाऊ यायचं ना, असे दाबालाच लागतात. मीठ टाकलं ना तर तिखटपणा निघून जाईल त्याचं. समजलं? आता मीठ येणार ना त्यात, तिखटपणा सगळा निघून जाईल. मस्त झालेलं आहे भन्नाट बेत. मस्त खमंग असं बेत. मिरची, चटणी, वडे आणि तिकडे पाव आहे. या तुम्ही पण खायला वडेपाव. मध्ये मीठ टाकलंय आणि आता यांना खायला देते. लगेच सुरुवात. हात धुतले दोघांनी ना. वियांना तर जाम आवडले वडापाव. वीरा आता ट्राय करून सांगेल कसे झालेत. वीरा कसा आलाय? यांना खूप आवडतो मडवीकरचा वडापाव. तर आता मी ट्राय करते वडापाव. बघा मस्तपैकी मध्ये चटणी टाकली, अजून टाकते थोडी. आणि मिडलला वडा, मिरची टाकली, अजून एक मिरची घेते. एक मस्त आहे. चला आता आम्ही खाऊन घेतो पटापट. आणि खूप मस्त आला. मगाशी तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. खूप दिवसांनी बनवले वडापाव आणि एवढे भारी झाले. मस्त. तुला नाही आवडत, पप्पांना आवडते, दादूला आवडते म्हणून केली. चला खाऊन घेतो आता आम्ही. आणि ह्यांचे पप्पा थोड्या वेळाने येतील तर त्यांना गरम गरम अजून तळून देईन मी. तर आम्ही खाऊन घेतो. येतील आता 5 मिनिटात. घातलं पण खातील आणि तळून पण देईन मी. वडापाव आता संपत आलेत आणि खूप मस्त झालेत. हा व एवढे आवडले. हा वा वा, थँक्यू. बटाट्याचे काप टाकलेत राहिलेल्या बॅटरमध्ये. आणि आता भजी तळणार आहे, कारण एवढा बॅटर फुकट गेला असतं. यांना म्हटलं तुला भजी आवडते ना, भजी तळून देते, कारण वडापाव सगळे संपले. हा थांब 2 मिनिटं थांब. हा ओरल विचारेल. भजी
कशा आलेत रिया? तर असा होता आजचा दिवस. सकाळपासून खूपच गडबड, सगळ्या कामांमध्येच व्यस्त होता. त्याच्यानंतर संध्याकाळी मी देवळामध्ये गेले आणि मला जेव्हा जेव्हा देवळामध्ये जाते, बाप्पाचे दर्शन घेते, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. तिथून आल्यानंतर सामान भरलं, कारण दुपारी किराणा सामानाची लिस्ट काढलेली, ते सगळं आलं, ते भरलं. त्याच्यानंतर वडापाव बनवले वीरा विहानसाठी आणि मुलांना खूप आवडतात. तर त्यांचे पप्पा पण आता मगाशी आले, त्यांनी खाल्लं आणि त्याच्यानंतर ते दोघं पण आता झोपलेत, म्हणजे विरा आणि विराचे पप्पा. आणि विहानच्या बाबांचा कॉल आलेला, तर विहान त्यांच्या बाबांसोबत तिकडे गेलाय त्या घरी, कारण तो आठवड्यातनं 2 ते 3च दिवस इथं असतो, इतर वेळेस तो बाबांसोबत झोपतो. तर चला, असा आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर केला. होप सो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.